This is Namdev Zankar and you are watching ActiveNama YouTube channel. Today we are going to learn basic concept in geometry, part 1. Next, let's learn. चला शिकूया, जाणून घेऊया. Now let's learn points. A point is shown by a tiny dot. Point हा एका छोट्याशा ठिपक्यानं दाखवला जातो. बघा इथं बाजूच्या आकृतीमध्ये दाखवलेला आहे. यू कॅन यूज ए पेन और ए शार्प पेन्सिल टू मेक द डॉट्स. आपण टिपका काढण्यासाठी पेन्सिलचा, कसली पेन्सिल तर टोकदार पेन्सिल आणि पेनचा वापर करू शकतो किंवा करतो. द डॉट्स इन द रंगोली आर द सिम्बॉल्स फॉर पॉइंट्स. रांगोळीतले ठिपके हे बिंदूचंच एक प्रतीक आहे, एक चिन्ह आहे. बघा एका ठिपक्यापासून अनेक ठिपके आपण काढले. एका ठिपक्यासारखेच अनेक ठिपके आहेत आणि त्यातूनच काय बनलेले आहे, रांगोळी बनलेली आहे. म्हणण्याचा अर्थ हाच आहे. म्हणजेच द डॉट्स इन द रंगोली आर द सिम्बॉल्स फॉर पॉइंट्स. ए पॉइंट कॅन बी गिवन ए नेम. पॉइंटला, बिंदूला आपण नाव देऊ शकतो. कॅपिटल लेटर्स ऑफ द अल्फाबेट्स आर यूज टू नेम ए पॉइंट. या बिंदूंना आपण वर्णाक्षरानं देऊ शकतो, वर्णाक्षरानं नाव देऊ शकतो. द पॉइंट्स P, A and T are shown in the figure alongside. बघा आकृतीमध्ये, बाजूच्या आकृतीमध्ये काय दाखवलेलं आहे, P, A आणि T हे काय दाखवलेले आहेत, बिंदू दाखवलेले आहेत, पॉईंट्स दाखवलेले आहेत. तुम्ही पाहू शकता, तुम्हाला दिसतं. लाईन्स, सेगमेंट्स अँड लाईन्स, रेषाखंड आणि रेषा. आता याविषयी काय माहिती आहे पण पाहू. टेक 2 पॉईंट्स A and B ऑन ए शीट ऑफ पेपर अँड जॉईन देम युजिंग अ रुलर. 2 बिंदू घ्या. कुठे घ्या, कागदावर घ्या. 2 बिंदू कागदावर घ्या आणि त्यांना पट्टीनं जोडा. पट्टीचा वापर करून त्यांना जोडा. वी गेट द स्ट्रेट लाईन ए बी. आपल्याला ए बी नावाची रेषा मिळते, रेख मिळते. कॅन वी एक्सटेंड दिस लाईन फर्दर ऑन द साईड ऑफ पॉईंट बी. आता ही जी मिळालेली रेषा आहे, बीच्या बाजूने आपण ही रेषा पुढे वाढवू शकतो का? आपल्याला वाढवता येईल का? बघा, ऑन द साईड ऑफ ए पॉईंट ए. आणि आता बीच्या बाजूने वाढवता येईल का हा प्रश्न आहे. नंतर हा प्रश्न आहे, एच्या बाजूने आपण वाढवू शकतो का? एच्या बाजूने आपल्याला वाढवता येईल का? हाऊ फार कॅन वी एक्सटेंड इट. आपण किती अशी रेषा वाढवू शकतो? बघा आता, वी कॅन एक्सटेंड द लाईन इन द बोथ डायरेक्शन टिल द एज ऑफ द पेपर. आपण ही रेषा तिथपर्यंत वाढवू शकतो, त्या दिशेमध्ये जोपर्यंत कागदाचा काठ येत नाही. म्हणजे कागदाच्या काठापर्यंत, कागदाच्या शेवटच्या पानाच्या बॉर्डरपर्यंत आपण ती रेषा वाढवू शकतो. म्हणजेच काय याचा अर्थ, इफ द पेपर इज व्हेरी बिग द लाईन कॅन बी व्हेरी लॉंग टू. जर पेपर मोठा असेल तर लाईन म्हणजे रेषा ही खूप मोठी होऊ शकते. आणि जर कागद छोटा असेल, कागद लहान असेल तर ही रेषा मोठी होऊ शकत नाही, लांब होऊ शकत नाही. हाऊ लॉंग वुड द लाईन बी ऑन ए प्लेइंग फील्ड. आता ही रेषा मैदानावर किती वाढू शकेल, किती लांब जाऊ शकेल याचा अर्थ, लेट्स इमॅजिन दॅट वी कॅन एक्सटेंड दिस लाईन फॉर एव्हर विदाउट एनी लिमिट्स ऑन बोथ साइड्स. आपण कल्पना करूया, आपण ही लाईन कोणत्याही मर्यादेशिवाय दोन्ही बाजूनी वाढवू शकतो, अशी कल्पना करूया आपण. बघा,
To show this extended line on paper, we use arrow feeds at both ends of the line. बघा, we use arrowheads at the ends of the line. आपण रेषांना बाणाच्या टोकाचा वापर करूया, म्हणजे रेषांना बाणाची टोकं लावूया, त्याचा वापर करूया दोन्ही बाजूंना. We use arrow feeds at both ends of the line. रेषांच्या अंत्यबिंदूला आपण टोकाचा वापर करूया, बाणाचा वापर करूया. आपण रेषाच्या शेवटच्या दोन्ही टोकांना बाणाचा वापर करतो. गणितामध्ये इन मॅथमॅटिक्स वी से लाईन, आपण त्याला काय म्हणतो, रेषा म्हणतो. वी मीन स्ट्रेट लाईन. गणितामध्ये आपण याला काय म्हणतो, या रेषेला सरळ रेषा असं म्हणतो. गणिती भाषेमध्ये आपण या रेषेला आपण सरळ रेषा म्हणतो. द फर्स्ट लाईन दॅट वी ड्रू वॉज ओनली फ्रॉम पॉइंट. द फर्स्ट लाईन दॅट वी ड्रू वॉज ओनली फ्रॉम पॉइंट ए. पहिली रेषा ही ए बिंदूपासून सुरुवात होते, ती कुठंपर्यंत, टू पॉईंट बी, ती बी पर्यंत जाते. म्हणजेच बघा, द फर्स्ट लाईन दॅट वी ड्रू वॉज ओनली फ्रॉम पॉईंट ए टू पॉईंट बी. आपण प्रथम रेषा ए पासून सुरुवात करतो आणि ती बी पर्यंत जाते. इट वॉज ए पीस ऑर ए सेगमेंट ऑफ द लॉंगर लाईन. हा रेषेचा एक तुकडा आहे, लांब रेषेचा हा एक तुकडा आहे, ए आणि बी. ए लाईन सेगमेंट हॅज 2 पॉईंट्स शोविंग इट्स लिमिट. रेषाखंड हॅज 2 पॉईंट्स शोविंग इट्स लिमिट्स. रेषाखंडाला 2 बिंदू आहेत, ते आपले मर्यादा दाखवतात.